राणादा आजकाल कुस्ती खेळताना लय गुदगुलेवाले आहेत बघ. समोरच्याचा अंगाला हात लागला की अवसानं जाते. काय करू सांग की. तुला होतात कर कधी गुदगुल्या? पैलवानाला गुदगुल्या नाही झाल्या पाहिजे. लय मोठं कोडं पडलंय बघ. अरे काय करू सांग की. अरे काय करू सांग की. अरे सांग की मारता. आणलंस काय? काय झालं? साहेब म्हणाल तुझे आणि घेऊन जा साहेबरावाला. तू समजावलं नाहीस वय? अरे मी कसं समजावणार? साहेब आहेत ना होते. उलट तिनेच मला समजावलं आणि पाठवलं तुझ्याकडे निरोप घेऊन. काय खाल्लं का साहेबराव? हॅलो, काही सुधारणा आलंय मला. बरं ठीक आहे, तुम्ही नका काही काळजी करू. निघेल काहीतरी मार्ग. शाळा सुटली की मग आपण बोलूयात का? मग ठरवू सगळं. ठीक आहे, ठेवते. या ना. बाई, मला 8व्या धड्यातलं गणित समजून झाले. जरा समजावून सांगा की. मला बी मराठीतलं व्याकरण मधलं काय समजना. जरा समजून सांगा की. मी नंतर सांगू का? बाई, आता मधली सुट्टी आहे. आता सांगा म्हणजे शाळा सुटूस तोपर्यंत आमचं होतंय. आता नाही, शाळा सुटल्यावर सांगते. पण तुम्ही अभ्यासाचं काय बी असल्यावर कधी पण या म्हटलेला. हो, पण खरंच आता नको. आपण नंतर बोलूया. बाई, काय झाले काय? नाही नाही, काही नाही. नक्की ना? हो हो, जा तू खेळायला. राणादा काय म्हणला काय तुम्हाला? नाही, काहीच नाही. मग सांगा की. वय वय सांगा. साहेबराव वाड्यावर आहेत. राणाजी नाही म्हणून तो काही खात नाही आणि साहेबराव नाही म्हणून राणाजी काही खात नाहीये. मग वाड्यावरनं शेतात घेऊन जावा की त्याला. नाही ना. का नाही? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.